जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. आपण आज आलोय मस्तानी तलावाला. मस्तानी लेक म्हणजे मागे तुम्ही पाठी बघू शकता. तर तुम्ही व्ह्यू दाखवा बार का. तर मित्रांनो, आपण आता मस्तानी तलावाच्या इथं चाललेलो आहे. म्हणजे मस्तानी लेक बी म्हणतात त्याला. तर ठीक आहे, गाडीला पार्किंगला सोय वगैरे आहे. तर सगळी इथं 20 रुपये काहीतरी चार्जेस घेतला जातो. पण आज आपण लवकर आल्यामुळं काही कर्मचारी दिसत नाहीत. लावलेले कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये ऑरेंज कलरची मूर्ती आहे. इथं कलर पण आहे, म्हणजे ह्याला सिंदूर वगैरे लावलेला असणार. पावसाने तो कलर गेलेला आहे. तर शनिवार वाड्याला जाण्यासाठी इथून एक रस्ता आहे. मी भरपूर व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याचे आणि ब्लॉग पण आहेत. इथून हे पण आता इथं एक असं कॅम्प मारलं. इथून आज जायला काही परमिशन नाही वाटतं. दरवाजा वगैरे दिलाय, पण आज जायला काही परमिशन नाही. आता बंद केलं इथे. आणि इथून असं इथं लेकमध्ये जातं खाली पाण्यामध्ये. चला या कॅमेऱ्याने. मस्त पाणी हाताला यायला लागले मित्रांनो. तर मस्त असं एकदम भरलेला तलाव आहे. आपण मान्सून मध्ये आलेलो आहे आणि वातावरण एकदम भारी आहे. असं चिल्ड. एक 7, 7:30, 8 दरम्यान असं काहीतरी आलेलं आहे आपण. पाणी बघू शकता तुम्ही किती आहे. तर मित्रांनो, मस्तानी तलाव ना 1720 मध्ये काहीतरी बनलेलं आहे. 300 वर्ष झाले या तलावाला आणि खूप जुनं आहे. 300 वर्ष म्हणलं तर खूप जुनंच असणार आहे. खूप चांगलं आहे. अजून सध्या पाणी व्यवस्थित सगळं बांधकाम वगैरे सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो, लेक आहे. लेकच्या शेजारी एकदम असं पाणी, पाण्याच्या शेजारी एकदम शिव मंदिर आहे. असं छोटंसं मंदिर आहे आणि नंदी वगैरे आहे. आणि भरपूर काळातलं 300 वर्ष झालं या लेकला. तर आता बघूया मंदिर. या शिव मंदिर आहे. दाखवू शकता कॅमेऱ्यामध्ये तुम्ही, दाखवा. भरपूर काळातली जुनी मूर्ती आहे. पिंड खूप जुनी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता त्या काळातलंच मंदिर आहे. खूप मंदिर पण चांगलं. अजून आपले पर्यटक लोक येत असतात आणि म्हणजे आज मंदिर आहे. खूप यूज करायचा आपण आपल्याला, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. चलो आहे कॅमेरा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एकदम दगडावर कोरलेलं हनुमानाचं म्हणजे मारुतीचं चित्र आहे. आणि गणपतीचं पण आहे. एकदम असं जुन्या काळातलं आहे आणि दगडावर कोरलेलं आहे. असं व्यवस्थित कारागिरीने कोरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. या आता इकडे शिव मंदिर काय
एकदम असं फ्रेश वाटतंय आणि मंदिर आहे पुढं, तर या जाऊया. एकदम शांत वातावरण, त्याचा जीव एकदम नदी लागला असेल पुढं. ओके ते नाही नाही पाऊस गेला. तर मित्रांनो, महागच मस्तानेश्वर मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मोठं चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाखाली असं मंदिर आहे मस्तपैकी. तुम्ही तलावाच्या खाली साईडला तलाव एकदम इथं शेजार आहे तलावाचे एकदम. तर मित्रांनो, सकाळी व्यवस्थित आवरलं वगैरे सगळं. प्रथम सोबत आहे आपल्या. आणि पावसाचं वातावरण होतं, पाऊस यायला लागला होता, रात्री पाऊस झालेला आहे, वल्ल वल्ल झालेलं आहे सगळं. तरी पण आपण आवरलं दोघांनी पटकन सगळं आणि आलोय मस्तानी लेकला भेट दिली. आता थोडंसं पुढं जाऊया आपण. तिथं असं म्हणलं की काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे किंवा काही जण म्हणतात की तिथं मस्तानीचे पाऊल खूण आहेत, मग तिथं जाऊया, बघू पाऊल खूण आहेत का. तर मंडळी, तुम्ही बघू शकता दिवे घाटावरती काम चालू आहे आणि धुक्यात गेलाय दिवे घाट एकदम फुल. तर मित्रांनो, मस्तानी ती यायची, बाजीराव पेशव्यांनी हा तलाव बांधलेला आहे. मस्तानी तर आंघोळीला यायची वाटतं, तर तिच्यासाठी इतका मोठा असा तलाव त्यांनी बांधलेला आहे. म्हणजे त्या टायमिंगला विचार करायची गोष्ट आहे की आज आपण काय करू शकतो, पण त्यांनी मस्त बाजीराव पेशवे जे होते त्यांनी इतकं खूप त्याच्यासाठी काही केलेलं होतं. आणि त्याच्यासाठी एक मंदिर पण बांधलेलं आहे मस्तानेश्वर, तर ते खूप जुनं आहे. तर या बघू शकतो आपण, थोडंसं पाऊल खूण आहेत म्हणले लोक, बघूया, चला या. व्ह्यू घेतला का, चला का. मित्रांनो, दिवे घाटावरलं जे पाणी आहे किंवा त्या डोंगरावरलं जे पाणी आहे, ते पाणी असं वाहत आले खाली आणि हे चालले मस्तानी तलावामध्ये. तुम्ही बघू शकता, दाखव कॅमेरा तिकडं. हे बघा, इथं सगळं पाणी चाललेलं आहे खाली, म्हणजे दिवसभरात हे खूप भरत बी असून खूप पाणी आहे. या खाली बघूया. तर तुम्ही बघू शकता फुल इकडल्या बाजूला पाणी राहिलेलं. पण एका टाइमला मी असा व्हिडिओ बघितला काहीतरी की ते अख्खं पाणी वाहत मस्तानेश्वर मंदिराकडे जायचं, असं पण काही पावसाळ्यामध्ये व्हिडिओ येतो. पण आपण नंतर येऊया. जर काय आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.